राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे सुशांत सिंग आणि दिशा सालियानचे प्रकरण. ह्या प्रकरणामध्ये आता 5 वर्ष झालेली आहेत. ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला याचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. मुंबई पोलिसांनी तपास करण्याच्या ऐवजी सगळे जे काही एव्हिडन्स होते ते मिटविले. दिशा सालियानच्या मृत्यूबद्दल तर मोठ्या प्रमाणावर की तिनं आत्महत्या केली अशा प्रकारचं पोलिसांचं कथन आहे. पण तिनं आत्महत्या केली नाही, तिच्यावर बलात्कार करून तिला 14व्या मजल्यावर फेकण्यात आलं अशा प्रकारचं कंटेंट आहेत. आणि जेव्हा तिला फेकलं तेव्हा तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. आणि असंही काही लोकांचं म्हणणं की जर माणसानं उडी मारली तर तो त्या बिल्डिंगच्या कॅम्पसमध्येच पडेल, कंपाऊंड वॉलमध्येच पडेल. दिशा सालियान ही कंपाऊंड वॉलच्या पलीकडे पडलेली आहे, तर तिला फेकण्यात आलेलं आहे. ती आत्महत्या नाही आहे. आज तिच्याच वडिलांनी हायकोर्ट मुंबईमध्ये रिट पिटिशन फाईल केलं आहे की दिशा सालियानच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी. तिचा मेडिकल डेथ सर्टिफिकेट आहे, मेडिकल रिपोर्ट जो आहे तो बदलण्यात आला अशा प्रकारचा आरोप आहे. कारण त्यावेळेला जे उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यातच एक त्यांचा मंत्री इन्व्हॉल्व आहे आणि काही फिल्मी स्टार आहेत अशा प्रकारचे आरोप होते. म्हणून ते प्रकरण दाबण्यात आलेलं आहे. ते प्रकरण CBIकडे देण्यात आलं नव्हतं आणि महाराष्ट्र पोलिसनंच त्यावेळेला त्याचा तपास केला आहे. आपण या बाबीमध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की दिशा सालियान ही सुशांत सिंगची PA होती. दिशा सालियानचा मृत्यूच्या 8 दिवसानंतर सुशांत सिंगचा मृत्यू होतो. तो पण संशयास्पद आहे. त्या बाबतीमध्ये बरेचसे एव्हिडन्स आहेत. अशा प्रकारची एक वकिलांची टीम आहे जी त्या बाबतीमध्ये तपास करून त्यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केलेलं आहे की आदित्य ठाकरे यांना पहिले पकडण्यात यावं आणि प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. त्यासाठी जे रिट पिटिशन फाईल केलं आहे त्याला आता 5 वर्ष झालेत. त्यावेळी मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय होते. त्यांनी त्यांच्या बेंचसमोर त्यांच्या इथलच्या पिरियडमध्ये हे मॅटर बोर्डावर येऊन दिलं नाही आणि त्याला 3 महिन्याच्या तारखा देऊन लांबवण्यात आलेलं आहे. म्हणून तपास करणारी जी वकिलांची टीम आहे त्यांच्यावर म्हणणं आहे की त्यांनी हे प्रकरण जाणून बुजून लांबवलं, याची हिअरिंग घेतली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा त्या काळामध्ये एक हायकोर्ट जज आहेत मुंबईला, त्यांची या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्ती जी आहेत तिचे नातेवाईक आहेत अशा प्रकारचं एक समोर आलं. आणि त्या प्रकरणामध्ये छगन भुजबळ, अजित पवार अशा प्रकारचे जे काही प्रकरणं होते त्यामध्ये फक्त एकाच न्यायालयापुढे प्रकरणं हिअरिंगला गेलेले आहेत. हे दुसऱ्या बेंचपुढे गेलेले नाही आणि त्यामध्ये त्यांना रिलीफ दिला गेला आहे. अशा प्रकारचं सुद्धा कोर्टाच्या कामकाजावर निदर्शनात आलेलं आहे की ठराविक लोकांचे प्रकरणं ठराविक न्यायाधीशाकडेच गेलेले आहेत, ते दुसऱ्या कोण्या बेंचकडे गेलेले नाहीत आणि त्यांची राजकीय लिंक आहे अशा प्रकारचा आरोप आहे. त्याबद्दलही जी एक वकिलांची
टीम आहे त्यांनी चीफ जस्टिसकडे आणि राष्ट्रपतींकडे तक्रार केलेली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये अशी माहिती आहे की त्या प्रकरणामध्ये चौकशी करावी म्हणून राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आता कालच सुशांत सिंगच्या केसमध्ये CBIनं क्लोजर रिपोर्ट फाईल केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडला की ह्या सुशांत सिंगच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा एव्हिडन्स सापडला नाही आणि ती हत्या नसून आत्महत्या आहे अशा प्रकारचं CBIचं मत त्यांनी व्यक्त केले. पण CBIनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला म्हणून प्रकरण संपत नाही आहे. सर्वसामान्य माणसासाठी की या बाबतीमध्ये न्यायालय निर्णय घेतं आणि न्यायालय हा क्लोजर रिपोर्ट अमान्य करू शकतो आणि पुन्हा तपास करायला सांगू शकतो पुन्हा, असे कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी त्यावेळेस जे काही एव्हिडन्स होता, CCTV फुटेजेस आहेत, त्या बिल्डिंगमधल्या वॉचमनच्या व्हिजिटर्सच्या बुकमधले कागद गायब केलेले आहेत. अशा प्रकारचा जो काही पुरावा होता तो त्यांनी नष्ट केलेला आहे. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेच्या सरकारनं CBIला ही केस हँडओव्हर केलेली नाही आहे, परवानगी दिलेली नाही आहे. त्यामुळं CBIच्या हातात जेव्हा ही तपास आला तोपर्यंत त्या सुशांतच्या घरामध्ये रंग लावण्यात आला होता आणि तो त्या मालकाला फ्लॅट परत करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एव्हिडन्स CBIच्या हाती लागू शकलेला नाही. पण दिशा सालियान आणि सुशांत सिंग ह्या केस एकमेकाच्या लिंक आहेत आणि जनतेमध्ये संभ्रम आहे की या आत्महत्याच आहेत. पण राजकीय आणि फिल्मी इंडस्ट्रीच्या लोकांचा यात सहभाग असल्यामुळे याचा तपास चांगला झाला नाही, अशा प्रकारचे ॲलिगेशनसुद्धा काही लोकांनी केलेले आहेत. या प्रकरणामध्ये आता हायकोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे, हिअरिंगला आहे. हायकोर्ट या बाबतीमध्ये काय निर्णय देतं हे महत्त्वाचं होईल, कारण या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणं फार आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे यांचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला या जे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याच्याबद्दल काही प्रश्न निर्माण झाला होता. कारण शिवसेना किंवा सरकारच्या विरुद्ध कोणी व्यक्तीनं जर काही भाष्य केलं तर त्याला मारण्यात आलेलं आहे. एक कॅप्टन होता मिलिटरीतला रिटायर झालेला, त्यांनी काहीतरी कॉमेंट केली होती तर त्याला या शिवसैनिकांनी जाऊन मारलं आणि पोलिसांनी त्याची कंप्लेंटही घेतली नाही. असे प्रकरण की त्यावेळेला कायदा सुव्यवस्था म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन कायदा मोडणारे होते आणि पोलीस त्यावेळेला मुख्य संमती किंवा मुख्य भूमिका घेऊन होती. अशा प्रकारचं ते 2.5 वर्षाच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये घडलेलं आहे. असं महाराष्ट्राच्या इतिहास कधी घडलं नाही. आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये बरेचसे लॅकुना आहेत, जो तपास बरोबर झालेला नाही, तर त्याचं पुन्हा रिइन्व्हेस्टिगेशन व्हावं अशा प्रकारची मागणी या रिट पिटिशनमध्ये 2 रिट पिटिशनमध्ये झालेली आहे. आणि दोन्ही रिट पिटिशन मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणीसाठी आहेत. तर त्यामध्ये लवकरच हायकोर्ट काय भूमिका घेतात आपल्याला निकाल कळू देईल. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यावं. जय श्रीराम.